नवी मुंबई विमानतळाला सुरुवातीला कोणतेही नाव न देण्याचा निर्णय, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. विरोधकांनी अनेक आश्वासनं दिली, मात्र आश्वासनं द्यायला कुणाच्या बापाचं काय जातं. कोविड काळामध्ये मी रुग्णालयांमध्ये फिरत होतो, फेसबुक लाईव्ह केलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तळ ठोकून, हडपसर येथे अजित पवारांचा रोड शो. येत्या 15 तारखेला मुंबईमध्ये भगवं वादळ येणार आहे. हे भगवं वादळ हिरवी चादर उडवून टाकेल. 15 तारखेला मतदार ठाकरेंचा समाचार घेतील, अमित साटम यांचं वक्तव्य. कुणाचा बाप आला तरीही मुंबईत कुणी तोडणार नाही, मराठी माणसाचं हित आम्ही बघत आहोत. दोनही भाऊ चुकीच्या वेळी एकत्र आले आहेत, प्रवीण दरेकरांची टीका. जालन्यामध्ये भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांचा भगवाधारी लूक. मी आरएसएस म्हणून टार्गेट होत असेल तर अभिमानच, कैलास गोरंट्याल यांचं असुद्दीन ओवेसींना प्रत्युत्तर. गोरंट्याल काँग्रेसमध्ये असताना आरएसएस साठी काम करत होते, ओवेसींनी केली होती टीका. मागाठाणे येथे उमेदवार मंगेश पांगारी यांच्या प्रचार रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित. सगळ्याच पक्षांकडून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात. मंगेश पांगारी यांचा भव्य रोड शोचं आयोजन. पुण्याच्या वडगाव शहरी भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांची रॅली. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी रोड शो. सोलापूरमध्ये भाजपाची आणखी एक खेळी. मतदानाला 3 दिवस शिल्लक असताना राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपमध्ये. सोलापूरमधल्या प्रभाग क्रमांक 9D मधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुषार जक्का यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. अमित साटम यांनी राज ठाकरेंचा अदानी यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत केली टीका. ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असल्याची केली पोस्ट. ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इंग्रजीमध्ये बॅनर. यावर मराठी करणाऱ्या ठाकरेंना फक्त मतांसाठी मराठी आठवतायत. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला टोला. लातूरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटत असताना एकाला पकडलं. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक व्यक्ती मतदारांना पैसे वाटत करत असल्याचा आरोप. आरोपी भाजपच्या उमेदवाराचा नातेवाईक असल्याचा दावा. सांगलीच्या मिरजमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून दोनही राष्ट्रवादी आमने-सामने. आमदार आणि उमेदवाराचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचाही प्रकार. नवी मुंबईमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप. पैसे वाटल्याच्या आरोपावरून मारहाण. पैसे वाटल्यामुळे दोनही गटात राडा. सन्मानजनक जागा न दिल्यानं मालेगावमधील युती तोडली. बंडूकाका बच्छाव यांचा प्रचार सभेमध्ये वक्तव्य. आम्हाला भीक म्हणून जागा नकोय, बंडूकाका बच्छाव यांचंही विधान. मी बाह्या वर करून मैदानामध्ये उभा. निलेश लंकेंचा सत्ताधारी युतीला इशारा. या इशाऱ्यावर तू काहीही वर घे, लोक तुला खाली सांडणार, अशा शब्दात सुजय विखेंची टीका. आय लव्ह महादेव या विचाराचे नगरसेवक बसवण्यासाठी मी इथे आलोय. वसईतील सभेतून मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. हिंदू समाजाची ताकद वाढ दाखवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे, असंही केलं विधान. आम्हाला हिंदू मुस्लिम करून राजकारण करायचं नाहीये, आम्हाला विकासासाठी राजकारण करायचंय. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मत मागायचंय, विजय वडेट्टीवार यांचंही विधान. किशोर जोरगेवार यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूरमध्ये झंझावाती प्रचार. सभा आणि रॅलीचा सपाटा लावत शहर काढलं पिंजून. अमरावतीमध्ये युती तुटली, त्यामुळे आता नो राणा नो पाणा, फक्त कमळ, कपाट आणि सफरचंद निवडून आणा. प्रचार सभेमध्ये भाजपचे मंत्री आकाश फुंडकर यांचे वक्तव्य. अकोल्यामध्ये मौलाना हारून यांनी ओवेसींना काँग्रेसमध्ये सामील होण्याची दिली ऑफर. ओवेसी लोकांना भ्रमित करून सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचं काम करत आहेत, मौलाना हारून यांची टीका. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये अधिकृत उमेदवारांच्या प्रचार स्लीपर अपक्षांचं चिन्ह. मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण. मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
जालन्यामध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना आमदार संजना जाधव यांची जाहीर सभा. पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आई-वडिलांचे संस्कार, संजना जाधव यांचं वक्तव्य. आम्ही तलवार म्यान केली नाही, आमची तळप ती तलवार आहे, आम्हाला पुणेकरांनी नक्की मतदान करावं, आप नेते मुकुंद किर्दत यांचं आवाहन. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा बॅनर फाडल्याचा प्रकार, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि बॅनर ज्यांनी फाडले त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिवसैनिकांची मागणी. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी 18 बंडखोरांचे भाजपमधून 6 वर्षांसाठी निलंबन. लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची माहिती. कोर कमिटीच्या बैठकीनंतर निलंबनाचा हा निर्णय. विरोधक उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घातला धिंगाणा, शिवीगाळ करत केला विनयभंग केल्याचा आरोप. संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा आरोप. संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये वातावरण खराब केल्यास पोलीस करणार कडक कारवाई. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून कडक नजर. जाणून बुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा इशारा. मुंबईतील ओशिवारा येथील मॉलमध्ये मतदार जनजागृतीसाठी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदानाविषयी केली जनजागृती. अंबरनाथ नगर परिषदेवर शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षांच्या निवड प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ. उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात अश्लील भाषेमध्ये घोषणाबाजी. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने, दोनही गटाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारात दोनही पक्षांकडून गोंधळ. अंबरनाथ नगर परिषदेच्या समोर शिवसैनिकांची बॅनरबाजी. बाप तो बाप रहेगा म्हणत भाजपाला डिवचण्याचा प्रयत्न. निवडणूक प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच कार्यकर्त्यांचा मोठा अतिउत्साहीपणा. परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच्या गटातून एमआयएमचा सदस्य बाहेर. राष्ट्रवादीच्या गटनेत्याला पाठवलं होतं पत्र, विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती टीका. राज्य निवडणूक आयोगाला कोर्टाचा दिलासा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला 15 दिवसांची मुदतवाढ. 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश. पालघरच्या मनोर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ. सिन्नर प्रस्तावित बायपास रस्त्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांमध्ये जोरदार वाद.